गाइस, वेलकम बैक टू अवर चॅनल पंडू कुक्स. आज मी बनवणार आहे कोकणी स्टाईल मालपुआ. सो सर्वप्रथम गूळ चिरून घेतले मी आणि एक वाटी गूळ आणि कोई नहीं ज्यादा नहीं दिखेगा. आई टेकन दिस फॉर मेजरमेंट. मेरे कप्स घूम गए किधर तो. एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी मी असं भिजत ठेवले. त्याचं थोडंसं पाणी आता खाली पडणार आणि मला शिव्या घालणार आहे. सो ते असं जसं वितळायला ठेवलंय गूळ पाण्यामध्ये. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सो याच वाटीने आता आपल्याला घ्यायचं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर 1 वाटी तांदळाचं पीठ. सो 2:1 या रेशोमध्ये ठेवायचं आहे. सो मी आणि मम्मीच आहे. सो मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं करणार आहे. सो आता मी घेऊन येतो तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ. थोडासा चेंज ऑफ प्लॅन. गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ मी खाली डायरेक्ट टाकले आणि थोडं ते गोळ घेतात नव्हतं. मग आता मी त्याला गरम व्हायला ठेवले. तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये बडीशोप, फेनेल सीड्स, थोडं फॅन्सी लँग्वेज ते आपण जरा कुटून घेणार आहोत. खलबत्ते से मस्ती नहीं करना मित्र, वही वरना गाली पडेगी. मम्मी तसा आमचा नाही, बाजूच्या वकीलचा आहे. मला आदेश एवढी बडीशोप झाली. वस्तू लगेच जागेवर ठेवा. समजे घ्या, आपण कुटून घेऊया. बडीशोप इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगला फ्लेवर येईल आपल्या डिशला. मस्त वास आता. आणि आपल्याला हे पण लागणार आहे, वेलची पूड पण घेतली मी काढून. तुम्ही सगळे पदार्थ एकत्र ठेवलात तर कृती लवकर येईल. दिस इज व्हेरी टफ स्किल्ड बेस काम आहे. ते सारखं असं मध्ये घ्यावं लागतं. इससे अच्छा मिक्सर में ही कर लेता बच्चे. मेरी कंटिन्यू दिस 2 इटर्निटीज लेटर. झालेलं आहे आपलं वाटून. असं आपलं गोळ पण वितळ झालंय. आपण पुढील कृतीकडे वळूया. 1 वाटी गव्हाचं पीठ. आता हे आपण गोळ वितळून घेतलेलं पाण्यात टाकूया. पाणी थोडं गरम आहे, जरा जपून. आता 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी, अर्धी वाटी, 2:1 असं मेजरमेंट ठेवूया. मग मी 1 वाटी गव्हाचं पीठ, आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपण मिक्स करून घेऊया. थोडं खाली पडलंय पाहिजे. आपण नंतर सब ह्याच्यासोबत आपण टाकूया हे आपलं कुटलेलं बडीशोप. फॅन्सी लँग्वेज मध्ये जपून ठेवा सर्व वस्तू. तर आपण घेऊया आपलं कार्डमम पावडर. सगळे टाकून चूल. चला झालं. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळा कामा राहता नाही. मिक्स करना इज अ टास्क नहीं. थोड़ा भी ये चम्मच से हो ही नहीं रहा मेरे से. सो अभी we'll do it by hands. बेस्ट. हाताने केल्याशिवाय चव. इफ यू नो यू नो. हात धुवून घ्या. बॅड कितना एडिटिंग करना पड़ेगा इस सबका.
पीक ऑफ बकचोदी आपला बॅटर रेडी आहे. ते एवढं स्मूथ पाहिजे. मी ऍक्च्युली काय केलं, एक साथ पीठ टाकलं, मग त्याच्यावर झाल्या गुठळ्या, आणि मग ते गुठळ्या मोडता मोडता माझा हात मोडला असता. त्यापेक्षा स्ट्रेट मिक्सरला लावला. हे बघा एवढं प्लेन बॅटर पाहिजे, एकदम स्मूथ पाहिजे. आता आपण तवा तापत ठेवलेला आहे का बघू शकता. तवा तापत ठेवला, तव्यावरती तूप किंवा तेल लावून असं मस्त फ्राय करूया आपण. वॉच बकचोदी पार्ट 22. मी ओला काढून घेतला आणि त्याच्यासोबतच तेल टाकलं तव्यावर, आणि आता ते शिंतोडे उडतात माझ्यावर. पाक सांगण्याचा मुद्दा काय, तवा तापला आपला. आता आपण आपलं बॅटर त्याच्यावर घालून देऊया. तर मी हे रेकॉर्ड कसं करून जाऊ, पहिला टाकून देतो मग तुम्हाला दाखवतो. असं छान असं फेटून घ्यायचं, असं हातात घ्यायचं, आणि तुम्हाला हवा तितका छोटा किंवा मोठा असा त्याच्यावर पाडून घ्यायचा. ते आपोआप पसरतं. मी तरी जवळपास एक 3 चम्मच टाकले. हे 3 पळ्या, थोडा शेप वेळा वाकडा आहे, समजून घ्या. आता आपण वाट बघूया खालून क्रिस्पी झालं की मग पलटायचं आणि मग या साईडने क्रिस्पी करायचं. वेट. बाय द वे, तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा कशाचा पण वापर करू शकता. मी आता पहिलाच होता म्हणून तेल टाकलं, नंतर या साईडला मग तूप टाकेल. टेस्टी. तुम्ही माझ्यासाठी ढवळाढवळ सारखे याच्यासोबत करू नका कावेल. तो शिजला की असे आपोआप असे बबल्स येतात त्याच्यावर. आता बघा या साईडला आले तसं असं पूर्ण इथे बबल्स येतात जसं ते शिजेल. मग असं ते फ्लफी होतं. मग आपण नंतर पलटायचं, ढवळाढवळ करू नये. हे बघा सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आणि त्यासोबत एवढी ढवळाढवळ केली, शेप केला. शेप सिकायचा, टेस्ट मॅटर्स. त्याच्यानंतरचं चांगलं वेळ आहे. हो नंतर आपण आमच्या मातोश्रींना बोलतोय पंजाबीची क्लासेसच्या स्केड्यूलमधून जरा जास्त मस्ती झाली. आयुष्यात आपण डिजिटल सुरुवात केल्या आणि असा थोडा वेडा वाकडा ऑमलेट सारखा बनला आहे. आपण थंड झालं, मम्मीला टेस्ट लागला. आता आपण सेकंड कडे तो परफेक्ट गोल करण्याचा ट्राय करूया आपण. तर आता परत तेलच येतो आणि तुपाची रीस कटते. थोडंसं तेल घ्यायचं, असं सेंटरला जस्ट टाकायचं. सेंटरला टाकलं ना की आता मी मागे 3 टाकले, आता 2 टाकले. असं मिक्स मॅच करत यायचं. पण जब तक परफेक्शन नाही आता तब तक सब कुछ जायज है. आता मी 2च टाकले. नो रिस्क, नथिंग. आता थोडा तो परफेक्ट वाचेल. आपण वाढ बघूया. आता मी ह्याला अजिबात निवडणार नाही, शिजून देणार आहे. माय गॉड, चुम्मेश्वरी. आय विल टेल यू गाइस. आता मी बनवलं म्हणून चांगला आहे. मम्मीचे पण रिॲक्शन दाखवतो. थंड करून आपण तिला भरूया. आता ती ग्लास घेतो पण माझ्या वच करेल. आपला दुसरा होत आलाय बघा. पेशन्स इज द की. आज आता आपण अनेकचा रिव्ह्यू आहे. अनेक कसं आहे सांग. आता आपण मम्मीचा रिव्ह्यू घेऊया. कसा आलाय खरं सांग. नाईस.